नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध पोलीस तपास कथाकार श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे मृतदेहाचा प्रवास. या कथेचा भाग पहिला. दुपारचे 12 वाजले होते. पावसाचे दिवस असल्यामुळे दुपारची वेळ असूनही उन्हाचा त्रास होत नव्हता. नुकतीच पावसाची एक मोठी सर पडून गेल्यामुळे भरणा गावातील शेतात बरचसं पाणी साचलं होतं. चिखल पण झाला होता. या शेतात जे बांध होते त्या बांधावर ठिकठिकाणी खड्डे पडून बांधावर पण पाणी साठलं होतं. याच बांधावरून चालत चालत आणि स्वतःला सावरत सोनू बाबू जाधव भरणा गावाच्या दिशेनं झपझप चालला होता. भरणा गावात राहत असलेल्या आपल्या नातेवाईक मंडळींना भेट देण्यासाठी सोनू निघालेला होता. पावसाचेच दिवस असल्यामुळे त्याला शक्य तितक्या लवकर भरणाला पोचायचं होतं आणि आपलं काम आटपून पुन्हा परती यायचं होतं. भरणा गावाची वेस ओलांडताच सोनूला भरणा गावातील गवताच्या पेंड्यांनी शाकारलेली घरं दिसू लागली. तसा तो अधिक वेगानं चालू लागला. चालता चालता सोनू तिथल्याच एका शेताजवळून वाहणाऱ्या नाल्यापाशी आला. हा नाला तसा फारसा मोठा नव्हता. थोडाफार अरुंद असलेल्या या नाल्यातून गढूळ पाण्याचा प्रवाह संतपणे वाहत होता. सोनूनं जेव्हा या नाल्याकडे बघितलं तेव्हा नाल्याच्या काठावरून पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे थंडगार पडलेलं एक अस्सल जनावर अलगट सरपटपणे पुढे जात होतं. चालता चालता सोनू पुन्हा थोडासा पुढे आला. पुन्हा तो जागच्या जागी थबकला. नाल्याच्या काठावर असलेले 2.5-3 फूट उंचीचे आणि किलतानात बांधलेले एक लोखंडी पिंप सोनूच्या नजरेस पडले. हे पिंप पाहता सोनूला थबकण्याची काही गरज नव्हती. परंतु आसपास कोणी चिटपाखरू नसताना हे पिंप इथे कसे आले आणि पिंप कोणाचे असावे असा संशय त्याच्या मनात आला. हा संशय मनात येता सोनू स्वतःशीच कसलासा विचार करू लागला. पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. पाऊस सुरू होता. सोनूनं त्या पिंपाचा विचार आपल्या मनातून काढून टाकला आणि भरभर चालत तो भरणाच्या दिशेने निघाला. भरणा हे काही फारसं मोठं गाव नव्हतं. जेमतेम 700-800 माणसांची वस्ती होती. रत्नागिरी जिल्ह्यातील आणि खेड तालुक्यातील हे भरणा गाव जसं टुमदार होतं. या भरणा गावाजवळच असलेल्या जैतापूर आणि सुकिवली या दोन्ही गावाचा भरणा गावाबरोबर रोजचा संबंध असायचा. या तिन्ही गावात भरणा गाव जरा मोठं असल्यामुळे आणि विशेष म्हणजे मुंबईहून येणाऱ्या एसटी बसेस भरणा गावात थांबत असल्यामुळे जैतापूर आणि सुकिवली गावातील लोकांची भरणा गावात रोजची ये जा होत असे. या भरणा गावाच्या एसटी नाक्यावर एक लहानसं हॉटेल होतं. या हॉटेलचा मालक बबन पाटणे वरील तिन्ही गावातील लोकांच्या परिचयाचा होता. एसटीची वाट पाहत अनेक गावकरी मंडळी बबन पाटणेच्या या हॉटेलात बसून राहत. जैतापूर आणि सुकिवली गावातील कोणीही या नाकावर आलं म्हणजे बबनच्या हॉटेलात एक चहा मारून आणि बबनबरोबर तासभर गप्पा मारून पुढे जायचा. जैतापूर गावातील सोनू बरोबर बबनची जरा जास्त घसट होती. आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी किंवा अन्य कामासाठी सोनू जेव्हा भरणाला येत होता तेव्हा तो थोडा वेळ का होईना पण बबनच्या हॉटेलात मुक्काम ठोकायचा. भरणाला आपल्या नातेवाईकांना भेटून सोनू बबनच्या हॉटेलात येऊन बसला. बबन बरोबर गप्पा मारून तो जैतापूरला जाण्यासाठी हॉटेलातून बाहेर पडला. ज्या वाटेनं सोनूचा भरण्याला आला होता त्याच वाटेनं तो पुन्हा जैतापूरला निघाला होता. चालता चालता सोनू पुन्हा त्या नाल्यापाशी आला. ही नदी चौरद नदी या नावानं आसपासच्या गावात प्रसिद्ध होती. दुपारी 12च्या सुमारास सोनू जेव्हा या चौरद नदीच्या कडेनं भरणा गावी गेला होता तेव्हा जाताना त्यानं या नदीच्या काठावर एक पिंप बघितलं होतं. या पिंपाच्या जागी सोनू संध्याकाळी 4 वाजता पुन्हा जेव्हा आला तेव्हा त्या पिंपाच्या आठवणीनं सहज त्याचं लक्ष त्या जागेवर गेलं आणि तो चकित झाला. त्या जागेवर दुपारी 12 वाजता सोनूनं ते पिंप त्या जागेवर ज्या अवस्थेत बघितलं होतं तसे संध्याकाळी देखील ते तसंच होतं. आता मात्र या पिंपानं सोनूचं कुतूहल वाढवलं. सहज त्याच्या मनात विचार आला की कोणाचं असेल हे पिंप, काय असेल या पिंपात. या पिंपाकडे पाहता पाहता सोनूला सहज असं वाटलं की पिंप नदीतून वाहत इथपर्यंत आलं असेल. या पिंपात स्मगलिंगचा माल वगैरे असेल.
हा विचार मनात येता सोनूच्या तोंडाला पाणी सुटलं. आकस्मितपणे आपल्याला धनलाभ होणार असं वाटून सोनूच्या आनंदाला परावर राहिला नाही आणि तो धोत्राचा कासा मारून सोनू त्या नाल्याच्या पाण्यात उतरला. नदीत कमरेभर उंचीपर्यंत पाणी होते. या पाण्यातून वाट काढत सोनू पलीकडच्या काठावर जाऊ लागला. कधी एकदा आपण ते पिंपाकडे पोचतो असं त्याला झालं. सोनू जसा जसा त्या पिंपाकडे जाऊ लागला तसा त्याला घाण वास येऊ लागला. पण ही घाण आजूबाजूची कसली तरी असेल असं वाटून सोनू पुढे जात होता. म्हणून तो जेव्हा पिंपाच्या अगदी जवळ पोचला तेव्हा त्या पिंपापाशी त्याला विलक्षण दुर्गंधी जाणवू लागली आणि त्याने आपले नाक सदऱ्यानं दाबून धरलं. काठावरील पिंपा स्मगलिंगचा माल असेल असं गृहीत धरून सोनू ते पिंप आपल्या ताब्यात घेण्यासाठी या काठावरून पलीकडच्या काठावर पोहोचला खरा, परंतु या पिंपातून भयंकर दुर्गंधी येत आहे हे पाहून सोनू पुरता चक्रावून गेला. इथे स्मगलिंगचा माल तर राहो, पण निराळा काहीतरी प्रकार याची त्याला जाणीव झाली. ते पिंप बरंच जड असल्याचं त्याला जाणवलं. भयंकर दुर्गंधीने हैराण झालेल्या सोनूनं त्याही अवस्थेत त्या पिंपाच्या जवळ आपलं नाक नेलं. या दुर्गंधीमुळे अनामिक भीतीनं त्याचा चेहरा पांढरा फटफटीत पडला आणि त्याच्या अंगाला थोडासा कंप सुटला. नदीतून वाट काढत सोनू कसाबसा पलीकडे आला आणि शेताच्या बांधावरून तो एखाद्या झपाटलेल्या माणसासारखा भरणा गावाच्या नाक्याच्या रोख्यानं सुसाट धावत सुटला. जणू काही कोणाचा अदृश्य प्रेत सोनूचा वेगानं पाठलाग करत होता. जैतापूरचा हा सोनू तसा धडधाकट आणि धाडसी गडी होता. पण त्या पिंपात होतं तरी काय? नदीपासून सुसाट धावत सुटलेला सोनू अखेर धापा टाकत बबनच्या हॉटेलात येऊन धडकला. सोनू हॉटेलात पोहोचण्यापूर्वी 2 मिनिटं अगोदर भरणा नाक्यावरचा ड्युटी हवालदार SY कुलकर्णी बबनच्या हॉटेलात येऊन बसला होता आणि आपल्या कमरेवरच्या पितळी बकलावरील 669 नंबरवरून उगाच हात फिरवत तो चहा पित होता. सोनू चिंब भिजलेल्या अवस्थेत जेव्हा बबनच्या हॉटेलात पोहोचला तेव्हा कुलकर्णी हवालदारानं हसत विचारलं, काय रे धावत आला सोनू? कुठे भूतबीत बघडलेस की काय? भूत? अहो भूताचा बाप बघितला मी. कुलकर्णी समोर अर्धा कप चहा क्षणार्धात रिकामा करून सोनूनं आपला कोणता प्रकार नदीवर बघितला ते कुलकर्णीला सांगितलं. सोनूचं हे बोलणं ऐकून कुलकर्णी हवालदार खुर्चीतल्या खुर्चीत जणू कोलमडलाच. तो ताडकन उठून उभा राहिला आणि सोनू बरोबर नदीवर जाण्यास निघाला. तोपर्यंत हॉटेलात बसलेली इतर मंडळी देखील सोनूची हकीकत ऐकून चमकली आणि हवालदार बरोबर नदीवर जायला निघाली. कुलकर्णी हवालदार, सोनू, बबन पाटणे आणि इतर काही मंडळी त्या दिशेने जायला निघाली आणि थोड्याच वेळात ही मंडळी नदीकडच्या अलीकडच्या काठावर उभी राहिली. आपल्याबरोबर बरीच मंडळी आहे पाहून सोनूला आता स्फुरण चढलं आणि तो पाण्यात उतरला. पाठोपाठ त्याची मंडळी, इतर मंडळी देखील पाण्यात उतरली. नदीच्या पलीकडच्या काठावर पोचताच कुलकर्णी हवालदारानं सर्व सूत्र आपल्या ताब्यात घेतली. या नदीपाशी पोचताच त्या मंडळींना दुर्गंधी जाणवू लागली होती. त्या पिंपात नेमकं काय याचा अंदाज या मंडळींना तिथून येणाऱ्या दुर्गंधीमुळे लागला होता. पलीकडच्या काठावर पोचताच कुलकर्णीनं त्या पिंपाला हात घातला आणि त्यानं त्या पिंपाचं किलतान फाडून झाकण हळूच उघडलं. ते झाकण उघडलं जाता सोनू सकट सर्वांची उत्कंठा शिगेला पोचली. परंतु या पिंपाचं झाकण उघडलं जाताच या सर्व मंडळींच्या नजरेस पडले ते सुके बोंबील. हे सुके बोंबील नजरेस पडता सारी मंडळी चकित झाली. कुलकर्णीनं हे बोंबील पिंपातून बाहेर काढले आणि पुन्हा हात घातला. पिंपातून बोंबील बाहेर काढल्यावर आतून एक चोळामोळा करून टाकलेली हिरवी साडी बाहेर आली. या साडीखाली एक गोण होती आणि त्या गोणीचं तोंड सुतळीनं बांधलेलं होतं. कुलकर्णीनं मोठ्या धाडसानं गोणीचं तोंड सोडलं तशी गोण आता मोकळी झाली आणि या गोणीतून कोणा स्त्रीचे केस बाहेर आले. हे केस पाहताच आणि हा भयंकर प्रकार नजरेस पडताच कुलकर्णीसह सारीच मंडळी हादरली. पिंपात कोणाचे तरी प्रेत असावे असा अंदाज या सर्व मंडळींना होता, पण ते प्रेत प्रत्यक्ष नजरेस पडता क्षणभर कोणालाही काहीच सुचलं नाही. कोणा दुर्दैवी स्त्रीचं प्रेत नजरेस पडताच कुलकर्णीनं आपला अर्धा पंचनामा तसाच थांबवला आणि खेड पोलीस चौकीवर सब इन्स्पेक्टर कुलकर्णी यांना एका माणसाबरोबर निरोप पाठवला. खुनासारखं प्रकरण आपल्या साहेबांनीच हाताळलेलं बरं असा विचार करून कुलकर्णीनं आपला पंचनामा थांबवला होता.
खेड पोलीस चौकी सब इन्स्पेक्टर श्री कुलकर्णी आपल्या कामाची नोंद त्या दिवसभराच्या डायरीत करत बसताना त्यांना कुलकर्णी हवालदाराचा निरोप मिळाला. चौरद नदीजवळ एक डेड बॉडी सापडली असं समजताच क्षणभर कुलकर्णींची देखील तारांबळ उडाली. कोणासारखे प्रकार श्री कुलकर्णी यांना काही नवीन नव्हते, परंतु कोणा स्त्रीचं प्रेत पिंपात घालून नदीपाशी आणून टाकलं हे कळताच त्यांनी धावपळीस सुरुवात केली आणि खेडमधील डॉक्टर पुरंदरे आणि गावातील एका फोटोग्राफरला कॅमेरा बरोबर घेऊन दोघांसह ओढ्याकडे निघाले. इथे घटनास्थळी कुलकर्णी हवालदार, सोनू पाटणे आणि इतर मंडळी कुलकर्णी साहेबांची वाट बघत होते. कुलकर्णी घटनास्थळी पोहोचताच त्यांनी पुढील तपासास सुरुवात केली. सर्वात प्रथम त्यांनी ते पिंप जसे होते त्याच अवस्थेत त्या पिंपाचा फोटो घेतला. त्या पिंपाबरोबर जे सुके बोंबील आणि हिरवी साडी बाहेर पडली होती त्याचा पंचनामा केला आणि मगच पिंपाला हात घातला. त्या पिंपात उघडण्यात आलेल्या गोणपाटातून कोणा स्त्रीचे केस दिसत होते. कुलकर्णींनी ही गोण हळूवारपणे बाहेर काढली. कुलकर्णींनी त्या पिंपातून जी गोण बाहेर काढली होती ती गोण बरीच फुगलेली होती आणि भिजलेली पण होती. याचाच अर्थ त्या पिंपात पाणी गेलं होतं आणि प्रेत फुगलेलं होतं. या गोणीतून एका तरुण स्त्रीचा मृतदेह बाहेर आला होता. हा मृतदेह पाहता क्षणभर साऱ्या मंडळींची अंग शहारली. शिवाय हे प्रेत त्या पिंपातून अखंडपणे बाहेर काढल्यावर त्या प्रेताची दुर्गंधी अतिशय जाणवू लागली. त्या स्त्रीचं प्रेत बरेच सडलेलं होतं आणि तिचं शरीर सडण्याच्या मार्गावर होतं. विशेषतः त्या स्त्रीचा चेहरा इतका सडला होता की तिचं तोंड विलक्षण भयप्रद दिसत होतं. हे प्रेत बाहेर काढताच डॉक्टर पुरंदरेंनी प्रेताची तपासणी सुरू केली, परंतु त्यांना फार वेळ तपासणी करावी लागली नाही. त्या स्त्रीचा गळा चिरण्यात आल्याच्या स्पष्ट खुणा तिच्या मानेवर दिसत होत्या. किंबहुना कसल्या तरी अवजड हत्याराच्या एकाच घावानं या स्त्रीचा बळी घेण्यात आला असावा असा अंदाज डॉक्टर पुरंदरेंनी व्यक्त केला. आता प्रश्न असा होता की ही स्त्री कोण होती. तिचा खूनही शोधून काढण्यापूर्वी त्या स्त्रीची जास्तीत जास्त माहिती उपलब्ध होणं आवश्यक होतं. परंतु हा प्रश्न गुंतागुंतीचा नव्हता. त्या दुर्दैवी स्त्रीच्या डाव्या हाताच्या मनगटावर सावित्री असं नाव गोंदवलेलं होतं आणि या नावाशेजारी सावित्री सरस्वतीची आकृती गोंदवण्यात आली होती. डॉक्टरांनी सहज म्हणून हीच आकृती आपल्या केस पेपरवर काढून ठेवली. मृत स्त्रीचं नाव सावित्री आहे असं समजता सब इन्स्पेक्टर कुलकर्णींनी पुढील तपासास सुरुवात केली. ज्या पिंपातून सावित्रीचं प्रेत बाहेर आलं होतं त्या पिंपाच्या तळाशी कुलकर्णींना हिरव्या रंगाच्या बांगड्यांचे तुकडे, चोळी, एक मंगळसूत्र सापडलं. या वस्तूवरून सावित्री विवाहित स्त्री होती ही गोष्ट स्पष्ट झाली. आता महत्त्वाचा प्रश्न असा होता की सावित्रीचा खुनी कोण आणि याच प्रश्नाबरोबर सावित्रीचा नवरा कोण, ती कुठे राहते, प्रेत इथे का आणून टाकलं वगैरे प्रश्न कुलकर्णींच्या समोर उभे राहिले. तोपर्यंत भरणा, जैतापूर आणि सुकिवली या गावात चौरद नदीपाशी कोणा बाईचं प्रेत सापडलंय ही बातमी पसरली आणि लोकांची गर्दी जमली. याच गर्दीत पोलीस चौकशीचं काम पाहणारा एक माणूस शांतपणे उभा होता. या माणसाचं नाव होतं शिवराम शंभू खांबल. कुलकर्णींचं काम सुरू असताना हा शिवराम थोडासा पुढे झाला. तो शांतपणे म्हणाला, हे पिंप काल संध्याकाळी मीच इथे आणलं होतं. हा काय? कुलकर्णी जोरात ओरडले. या सर्वांच्याच नजरा शिवरामवर खेळल्या. शिवरामनं जणू हा काही बॉम्बस्फोट केला होता. भरणा नाक्यावर हमाली करणारा हा शिवराम या एकूणच प्रकारावर काही प्रकाशझोत टाकेल याची कोणाला काही कल्पना नव्हती. चौरद नदीवर बाईचं प्रेत सापडलं असून ते प्रेत एका पिंपात आणून टाकलंय अशी चर्चा जेव्हा भरणा नाका एसटी स्टँडवर सुरू झाली तेव्हा शिवराम तिथे पान चागळत बसला होता. पण ही चर्चा कानावर येताच तो तातडीने नदीवर येऊन धडकला आणि नदीवर येताच शिवरामनाथ हे पिंप बघितलं आणि तो नखशिखांत हादरला. काल संध्याकाळी आपण हेच पिंप आपल्या डोक्यावरून इथपर्यंत आणलं होतं याची त्याला खात्री होती. आपण आपल्या डोक्यावरून चक्क प्रेत वाहून आणलं होतं हे या ओढ्यावर आल्यावर शिवरामला समजलं आणि त्याची अवस्था चमत्कारिक झाली. आदल्या दिवशी संध्याकाळी शिवराम नेहमीप्रमाणे भरणा नाक्यावर येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसेसची वाट बघत होता तेव्हा मुंबई रत्नागिरी गाडी भरणा नाक्यावर येऊन थांबली होती. या बसमधून इतर अनेक प्रवाशांबरोबर एक इसम खाली उतरला होता.
ही बस नाक्यावर थांबताच शिवराम आपल्या नेहमीच्या सवयीने बसच्या टपावर चढला आणि ज्याचे त्याचे सामान तो खाली काढू लागला. याच वेळी बसमधून उतरलेल्या त्या इस्मानं किलतानात बांधलेले आपले पिंप खाली काढण्यास शिवरामला सांगितले. हे पिंप बरेच जड असल्यामुळे पिंप एसटी टपावरून खाली उतरवण्यास शिवरामला बराच त्रास झाला. तरी त्यानं ते कसंबिसं खाली उतरलं. हे पिंप खाली उतरून होताच या इस्मानं आपला पिंप शिवरामच्या डोक्यावर गेलं आणि इथे जवळ जायचंय असं सांगून चौरद नदीची वाट चालू लागला. परंतु पिंप बरंच जड असल्यामुळे शिवराम धडपणे चालू शकत नव्हता. तो कसाबसा नदीपर्यंत आला आणि त्या इस्माच्या मदतीने ते पिंप खाली उतरवले आणि अंमल विश्रांतीसाठी तो तिथेच उभा राहिला. इतक्यात त्या इस्माला काय वाटले कोणास ठाऊक आणि त्यानं त्या शिवरामला 2 रुपये दिले आणि तिथून जायला सांगितलं. आपल्या डोक्यावरचं मोठं ओझं दूर झाल्याच्या समाधानात शिवरामनं त्या इस्मानं दिलेले 2 रुपये शर्टाच्या खिशात ठेवले आणि तो भरणा नाक्यावर पोहोचला. सब इन्स्पेक्टर कुलकर्णी ज्या शिवरामच्या अंगावर अगोदर खेचकसले होते त्या शिवरामनं कुलकर्णींना ही नवीन माहिती पुरवताच त्यांना जरा बरं वाटलं. त्यांना मृत स्त्रीचं नाव कळलं होतं. शिवाय मुंबई रत्नागिरी गाडीतून ज्यानं हे पिंप इथपर्यंत आणलं होतं त्याचं वर्णनही त्या शिवरामकडून कळलं होतं. आता प्रश्न फक्त इतकाच होता की ज्यानं हे पिंप एसटीतून इथपर्यंत आणलं होतं तो इसम या मृत सावित्रीचा कोण होता? त्यानं सावित्रीचा खून केला असावा का? आणि मुख्य म्हणजे त्यानं हे पिंप नेमकं कुठून आणलंय? ज्या अर्थी त्यानं हे पिंप मुंबई रत्नागिरी गाडीतून आणलंय त्या अर्थी हे पिंप मुंबईतून आणलं असावं का? म्हणजे सावित्रीचा खून मुंबईत करून तिचं प्रेत भरण्याला इथपर्यंत आणण्यात आलं असं का? कुलकर्णीचं कामकाज सुरू असताना तिथे अचानक रत्नागिरी जिल्ह्याचे SP स्वतः येऊन धडकले. SP साहेब आपल्या एका कामासाठी मुरुडला जात असताना वाटेत थोडा वेळ भरण्याला थांबले होते. SPंचा मुक्काम भरणामध्ये असताना कुलकर्णींना हवालदार कुलकर्णींचा निरोप मिळाला होता आणि हा निरोप मिळता सब इन्स्पेक्टर कुलकर्णींनी SP साहेबांना या प्रकाराची वर्दी दिली होती. कुलकर्णींकडून एकंदर प्रकार समजताच SP साहेबांनी कुलकर्णींना ताबडतोब मुंबई पोलिसांना ही बातमी तारेनं कळवण्याविषयी सांगितलं आणि पुढील तपासाचं थोडंफार मार्गदर्शन करून ते निघून गेले. इथे कुलकर्णींकडून जाबजबाब पंचनामावर सोपस्कार आटोपले आणि दुर्दैवी सावित्रीचा मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन ते खेडला परतताच कुलकर्णींनी असिस्टंट कमिशनर डिटेक्शन ऑफ क्राईम ब्रांच CID मुंबई यांना एक भली मोठी तार पाठवली आणि एकंदर प्रकार थोडक्यात तारेमध्ये नमूद करून हे प्रेत मुंबईहून आणण्यात आले असावे असा आपला संशय व्यक्त केला. त्याचबरोबर मृत स्त्रीच्या डाव्या मनगटावर सावित्री हे नाव गोंदवलेले असे नमूद केले. हा प्रकार ज्या दिवशी घडला त्या दिवशी तारीख होती 13 सप्टेंबर 1965 आणि या सुमारास खेडच्या परिसरात पावसाचा झालेला उत्तरार्ध आता संपलेला होता.